हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे सगळ्यांना, शुभ सकाळ. तर आपली सकाळ झाली, फ्रेश वगैरे झालं आहे मस्त. का जिमला जायची तयारी करू, चला. तर सूर्यनारायणचं पण दर्शन झालंय, सनराईज होतंय, एक नंबर सीन. मला गॅलरीत ना सनराईज पण दिसतो आणि सनसेट पण दिसतो. आपण संध्याकाळी सनसेट पण बघू. चला जिमची तयारी करू, जिमला जायची तयारी करू. आधी शूज भरतो बॅगेत, बॉटल. अरे यार, शूज राहतील काय? 100% राहणार. आज बेल्टची गरज आहे नाही आज बेल्टची गरज. बेल्ट नाही, शूज टाकतो पहिले, शूज ठेवतो पहिले. ग्लोव्ज बाहेर काढू दे. ग्लोव्ज ग्लोव्ज जाम. अरे ग्लोव्ज बाहेर आहेत. ग्लोव्ज जाम कामाची गोष्ट आहे हो. आता हाताच्या सालट्या होतात डायरेक्ट रॉडनी, म्हणून ग्लोव्ज घालायला पाहिजेत. शूजने बहुतेक बॅग भरली. गए ग्लोव्स अंदर, बाद में सॉक्स के बाद नैपकिन और पानी बॉटल. चलो बैग इज़ रेडी. इसको करते हैं अभी बंद और अभी खाते हैं केला और पीते हैं प्री वर्कआउट. चलो प्री वर्कआउट पण संपत आला आहे. चलो प्री वर्कआउट. किती घेतलाय? एवढा बस होतो, थोडा ॲड करू अजून. ओके 10. सुरू आता प्री वर्कआउट. आम्ही केळं घेऊ, केळं खाऊ आणि निघू जिमला. चलो. आजचा खेळ जरा चांगला आहे, काल जास्त पिलेला, आता नॉर्मल आहे. ओके. सकाळचे पण गरम होते राव. आता सकाळचे वाजले 6:15 वाजले, तरी पण गरम होते. सकाळचा वातावरण नॉर्मल थंड असतो ना, थंड वातावरण काय नाही. हे पियाला थांबू शकत नाही, उचलून न्यायला लागेल थांबले तर. सो गाईज, निघालोय मी आता जिमला. आज बहुतेक चेस्ट आणि ट्रायसेप होईल, बहुतेक तर चेस्ट आणि ट्रायसेप, कारण बाकीचे मसल झाले ते 2दा. बघू, बहुतेक चेस्टच असेल. चला चेस्ट मारू मजबूत. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस यायला नको. यार कुठं सकाळ उडवायचं आहे वाटतं. चला भेटू डायरेक्ट जिमला आता. चलो. तर आलेलो आहे जिमला. पार्टनर नाही आला अजून, पार्टनरची वेट करत आहे, जरा वेट करू. सो फायनली पार्टनर आलेला आहे. 7चा टाईम होता, 7:30 झालेत. A few moments later. सो गाईज, जिम वगैरे झाले प्रॉपर. आज मारला चेस्ट, ट्रायसेप, ते पण हेवी, आणि एक सेट जास्त मारला. सो झाले प्रॉपर जिम. आता चला घरी, लेट्स गो. आणि पावसाचं वातावरण झालं आहे,
पाऊस पडायच्यात आपल्याला घरी पोचायचं आहे. जसं कोण पाऊस आला तर भिजायला होईल. चला. सो गाईज फायनली आलो आहे घरी. आज लेट झालं आहे कारण आज सॅटर्डेला काय आपल्याला जास्त काम नसतो म्हणून जास्त वेळ जिमला जास्त वेळ जातो. व्हिडिओ वगैरे काढायला वगैरे टाईम जातो. सो आलो आहे घरी. आता वाजले 10:30 आणि बाहेर एवढा कडक ऊन पडला आहे ना, म्हणजे 10च वाजलेत, जास्त नाही, पण ऊन एवढा बेकार लागतोय ना आणि गरमी खतरनाक एकदम. चला आता प्रोटीन घेऊ. काल नवीन आलेलं प्रोटीन बघूया टेस्ट कशी आहे त्याची. बेल्जियम चॉकलेट बघू. चला नवीन प्रोटीन फोडू, बघूया टेस्ट कशी आहे. वास चांगला आहे ते. बेल्जियमचा फ्लेवर आहे, बेल्जियम चॉकलेटचा. ठीक आहे. अंदर नंतर त्यात क्रिएटिन. ह्याला काय फ्लेवर नाही, क्रिएटिन फ्लेवरवाला नाही घेत, अनफ्लेवर आहे. याला काही चव नसते. चला बघू टेस्ट कशी आहे. ह्याची टेस्ट कशी माहिती आहे काय? तुम्ही दुधात बॉर्विटा पियालात, बॉर्विटा, हां सेम त्याच्यासाठी टेस्ट आहे. बॉर्विटा म्हणजे दुधात बॉर्विटा पियायचो आपण लहानपणी, तेव्हा मी तर पियालो आहे बॉर्विटा. सेम तशी टेस्ट आहे, एक नंबर लागते. सो प्रोटीन वगैरे झाला घेऊन. आता जरा आंघोळ वगैरे मस्त करू. आंघोळ केल्यानंतर आपली पहिली मील ओटची ती बनवायला लागेल. आणि दुपारचं बघू काहीतरी बनवू. दुपारी काय बनवायचं, पनीर तर आहेच. बघू आज काहीतरी मूग, पनीर आणि पेजीस. चला पहिले आंघोळ करून घेऊ, फ्रेश होऊ मस्तपैकी. सो गाईज मस्तपैकी आंघोळ झालेली आहे. आता ओट्स बनवायला घेऊ. दूध ठेवला तापत, तर चला ओट्स बनवू मस्तपैकी. चला सगळं रेडी आहे. केळी, ओट्स, पीनट बटर अँड दूध. त्याला सगळ्याला मिक्स करा. पहिला टाकू आपण केळी. तर केळी गेलेली आहेत. नंतर आपण टाकूया ओट्स 2 स्कूप. संपत आलाय. पहिला स्कूप स्वाहा, दुसरा स्कूप स्वाहा. त्यात आता दूध टाकून घ्यावे. कुठे गेली पकड. चला दूध महाराज स्वाहा. ओ वाव. आता बघता ह्याच्यात पीनट बटर टाकायचा राहिलाय. पीनट बटर टाकू 1 स्पून. चला. अरे बाप, सगळा पडला. पीनट बटर टाका. अरे यार, पीनट बटर स्वाहा. अरे पड. याला चांगल्याने मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मिक्स केल्यानंतर त्याला थोडा वेळ थंड होईपर्यंत ठेवायचा आहे. चला भेटू आपण थोड्या वेळात. इकडे दुपारला मूग भिजत ठेवलेत. दुपारी मूग पनीर. आता ओट्स वगैरे झालेत. तर ओट्स वगैरे झालेत बनून, म्हणजे ठेवलेत. ते खाऊ थोडा वेळ. आता काय करायचं, कारण आज आहे शनिवारचं तर मार्केट बंद. ट्रेडिंग तर करू शकत नाही. क्रिप्टो चालू असतो, पण एवढा काय सॅटर्डे संडे एवढा काय वॉल्यूम नसतो. सो आता करायचं काय करायचं. आज सुट्टी वगैरे असली ना जाम कंटाळा येतो. म्हणजे मार्केट वगैरे नसलं तर
असा दिवस जात ना पटकन. हो काहीतरी करू, काहीतरी करत बसू. काय करायचं, रील्स वगैरे एडिट करतो, काहीतरी एडिटिंग वगैरे करत बसतो. चला भेटू नंतर थोड्या वेळाने. बाई आता भूक लागले, चला ओट्स खाऊ. जाम भूक लागले. प्रोटीन जिरला, प्रोटीन लगेच जिरतो. चला ओट्स खाएंगे, मजबूत बन जाएंगे. हा हा हा. तोंडाला असं पाणी सुटतो ना, त्यात असा साईडला भूक लागल्यावर वडापाव किंवा असं चटपटीत काय असलं ना, एवढा तोंडाला पाणी सुटतं ना. पण आपल्याला तेवढा कंट्रोल पाहिजे खाण्यावर. ईट गुड फूड अँड स्टे हेल्दी. चला ओट्स खाऊ आता. ओट्स मस्त रेडी आहेत. सुटतंय काय तोंडाला पाणी, सुटतंय काय? चला खाऊ मस्तपैकी. तर मी आता इंडिया वर्सेस आयर्लंडची हायलाईट बघत होतो. पहिली T20 हायलाईट. काल आपण हारलो आहे आयर्लंडसोबत. 2 मॅचची सिरीज आहे. बघू आता दुसऱ्या मॅचला काय होतं आहे. काल हारलो आपण आयर्लंडसोबत. तर कालचा व्लॉग एडिट करून अपलोड पण झाला आहे. हा व्लॉग पण आणि मिनी व्लॉग पण, दोन्ही व्लॉग करतो. मिनी ब्लॉग पण आणि मोठा व्लॉग पण, दोन्ही आहेत. तर बघा 1 तारखेपासून हा शेड्यूल पण झाला आहे 1 तारखेपासून. हा चला आता दुपार झाले, जेवायचं काहीतरी भूक लागली. आज थोडा लेट झालं आहे, वाजलेत 2:30. आता बनवू काहीतरी. काय मूग आहे, पनीर आहे आणि थोडा राईस मिक्स, म्हणजे सगळा मिक्स करू मस्तपैकी, एक नंबर. तर कांदा, टोमॅटो, पनीर, मूग आहे आणि राईस केला आहे थोडा. तर मस्त सगळ्या फ्राय करू आणि मग मस्त जेवू. चला. A few moments later. सो गाईज, आपला राईस रेडी आहे. जेवण दुपारचं आणि दही आणि राईस आहे, त्यात मूग आहे आणि पनीर आहे. सो खाऊ आता मस्त. भूक लागले, तोंडाला पाणी सुटतं आहे जाम. चला खाऊ. सो झालं आहे खाऊन माझं. एक नंबर झालेला राईस, टेस्टी एकदम. खाऊन पण झालं आहे आणि भांडी पण धुतलेत. आता काय करायचं, आता वाजले 3 वाजले, अजून दिवस आहे अजून. काहीच वातावरण कसलं भारी झालं बघा. थोडा पावसाचं वातावरण झालं आहे असं वाटतं आहे. आणि हा इकडं सनसेट आणि तिकडं सकाळचा होतो सनराईज. म्हणजे आपल्या बाल्कनीत ना सनसेट पण दिसतो आणि सनराईज पण दिसतो. बघू आता, पावसाचं थोडं वातावरण केलं आहे, बघू पाऊस पडतंय का आज तरी. तर गाईज इथं काहीतरी विषय झाला आहे. शिवनेरी बस उभ्या आहेत, काहीतरी झालं वाटतं बसला. एक उभी आहे, एक उभी आहे. तिथं पूर्ण बंदच आहे. तिचे इंडिकेटर वगैरे तरी चालू आहेत. काहीतरी झाला विषय, काहीतरी बस वगैरे बिघडली असेल किंवा काय ब्रेकडाऊन वगैरे. माणसं सगळे हायवेवर आलेत, ते दिसत पण नाहीत राव अंधारातनं. चलो जेवतो मी आता. जेवायला आहे भाकरी, मटकीची भाजी, नाही मुगाची भाजी, सॉरी. आज सॅलड वगैरे काय नाही, सॅलड का संपला आहे. सो जेवण वगैरे झालं आहे आणि सगळं आवरण पण झालं आहे. सो चला आता काय झोपायच्या तयारीला. इथल्या मागाच्या बस गेल्या, बहुतेक झाला असेल त्यांचं, म्हणजे कोणतरी आला असेल. काहीतरी बसला प्रॉब्लेम झाला होता वाटतं, गेला. चांगलं झालं गेलं तर. सो चला आता काय झोपायच्या तयारीला. तर हा आजचा ब्लॉग इथं एंड करू. कसा वाटला सांगा नक्की, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय, गुड नाईट. चलो.